मी आज आप्पे बनवणार आहे। हे आप्पे बनवण्यासाठी मी आंबोळीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे आंबोळीचं पीठ मी कसं तयार केलं ते आपण थोडक्यात आता पाहू। तांदूळ मी भिजत ठेवले आहेत 5 ते 6 तास। मी तांदूळ 3 वाटे पेले भिजवलेले आहेत। एवढे फुलले आहेत, चांगले भिजलेले आहेत, चांगले 3 वाट्या स्वच्छ धुवून मी ठेवलेले होते आणि असे भिजलेले आहेत। तशीच मी डाळ वेगळी भिजत घातलेली आहे, उडीद डाळ। कारण काय, डाळ आपण वाटतो ना मिक्सरमध्ये तेव्हा पाणी जास्त लागतं त्याला वाटायला आणि तांदळाला पाणी कमी लागतं, म्हणजे नाही घातलं तरी चालतं। तांदूळ तेवढ्याच ह्याच्यात वाटून येतात असे ओले असल्यामुळे। आणि मी डाळीमध्ये मेथी पण भिजत टाकलेली आहे, एक साथ मेथी भिजत घातलेली आहे। आता मी मिक्सरला लावून घेणार आहे बारीक करून। हे बघा, छानपैकी बारीक मी तांदूळ वाटून घेतले आहेत। त्याच्यामध्ये मी थोडंसं किंचित पाणी टाकलं आहे। हे बघा, 1 पेला मी डाळ घेतली होती, मोठा पेला ना, त्याच्याबरोबर तेवढ्याच 1 पेल्यापेक्षा जास्त पाणी मी घातलेलं होतं आणि एवढं घट्ट झालेलं आहे बघा। याच्यामध्ये आता मला थोडं किंचित गरम पाणी मी करून घालणार आहे। हे आता पीठ तयार झालेलं आहे असं। हे बघा, पातळ नाही किंवा घट्ट नाही आहे, असं एक मीडियम। आणि हे मी आता या डब्यामध्ये टोप ठेवून देणार आहे, कारण चांगलं पीठ येतं, मग वाफ आतल्यात तयार होणार आणि चांगलं पीठ येतं मग, म्हणून मी झाकण लावून या डब्याला आता ठेवणार आहे। हे आता मी रात्री पीठ हे करून ठेवलं होतं तयार करून, ते असं आलं आहे बघा, पूर्ण हे पातेलं भरलं आहे। अंदाजानुसार आता मीठ टाकायचं आहे, जसं आपलं पीठ असेल त्याच्या अंदाजे। म्हणजे माझं आता एवढं पातेलं आहे, जवळजवळ पाऊण चमचा मी मीठ टाकलेलं आहे, मोठा चमचा। मी याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे आणि याच्यामध्ये आता मी शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट मी 2 चमचे घालत आहे। हे बघा, शेंगदाण्याचं कूट आहे। आणि याच्यामध्ये आता मी गूळ घालणार आहे, अंदाजानुसार आपल्याला किती गोड हवं असेल त्यानुसार घालायचं आहे। मी एवढा घालते खडा, म्हणजे हे बारीक केलेलं आहे किसणीवर। आणि आता मी सगळं मिक्स करून घेणार आहे। हे आता पीठ ढवळून झालेलं आहे, गूळ वगैरे सगळं पूर्ण विरघळलं आहे। मी आता हे भांडं तापत ठेवलं गॅस चालू करून आणि जरा असं तेल लावलं आहे त्याला बघा भांड्याला। आता मी आप्याचे आतमध्ये पीठ सोडते आप्यासाठी। ह्याला आता मी झाकण लावून ठेवणार आहे, मीडियम गॅस करून ठेवलेला आहे। मी आता हे बघते, अर्धा 1 मिनिट झालेलं आहे। हे बघा, छान अगदी फुललेले आहेत, एका बाजूने चांगले भाजले आहेत। आता मी परतवते, हे बघा छानपैकी फुललेले आहेत। असेच आता दुसऱ्या बाजूने पण असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। छानपैकी झालेले आहेत। हे बघा, हे आता झालेले आहेत। हे बघा, छानपैकी तयार झालेले आहेत। मी ते काढते भांड्यामध्ये, मस्तपैकी दोन्ही बाजून चांगले भाजून आलेले आहेत। हे बघा, छानपैकी आप्पे तयार झालेले आहेत, मस्तपैकी झाले आहेत। आणि हे बघा, चांगले पावासारखे बघा, एकदम नरम एकदम झालेले आहेत। हे बघा, छान झालेले आहेत।